नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं कृषी सागर या यूट्यूब चॅनलवरती। आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रामध्ये हरभरा या पिकाला काय बाजारभाव मिळालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो। तर चला शेतकरी बंधूंनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अकोला। या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे 672 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळालेला आहे 5650 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर मिळालेले 5680 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाले 5655 रुपये। त्यानंतरची बाजार समिती आहे जालना। या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे 247 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळाले आहे 4100 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाले 5575 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाले आहे 5400 रुपये। त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे। या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे 40 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळाले आहे 6500 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाले आहे 6800 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाले आहे 6650 रुपये। त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो पाचोरा। या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे 50 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळाले आहे 4400 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाले आहे 5200 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाले आहे 5000 रुपये। त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती। या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे 657 क्विंटलची। तर कमीत कमी दर मिळाले आहे 5650 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाले आहे 6100 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 5875 रुपये। तर शेतकरी बंधूंनो, हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाची चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।